एक दृश्य डोळ्यापुढे आणा. हजारो लाखो तारे असलेलं काळभोर आकाश तुमच्या आजूबाजूला आहे. हात थोडासा लांब केला तर एखादा तारा हातातही येऊ शकेल, पण तुम्हाला तसं करायची मनाई आहे. आमचंही असंच झालं. स्टार गेझिंग झालं, अंटार्क्टिका अनुभव झाला, पेंग्विन पाहिले. यापेक्षा आणखी वेगळा, फार फार वेगळा आजचा अनुभव टी अनाव ग्लो वर्म केव्सची ही टूर. कालच्यासारखे रिअल एनझेडच्या ऑफिसमध्ये वेळेवर सगळे जमलो. तिकडून एक छोटीशी सुमारे 20 मिनिटाची क्रूज करून आम्ही जादुई ग्लोवर्म केव्सला जायला एका डोंगराच्या पोटाशी वाळूवर उतरलो. रात्रकाळी घागरकाळी पेक्षा सुद्धा काळ्या मिट्ट अंधाराच्या गुहेत आम्ही एका छोट्या बोटीत बसलो. मोबाईल फोनचा वापर अजिबात करायचा नाही. फोटो व्हिडिओ सोडाच, पण एकमेकांशी बोलायचंही नाही, हातवारेही करायचे नाही. होडी गुहेच्या आत पाण्यात फिरत असताना त्या निशब्द शांततेत आमच्या आजूबाजूच्या खडकांच्या कपारींवर, छतांवर टिमटिमणारे लाखो ग्लोवर्म्स पाहिले. नव्हे, डोळ्यांनी पिऊन घेतले. गडद काळोखात चहूबाजूना अतिशय दुर्लभ असं हे निसर्गाचं कौतिक लाखो हजारो सूक्ष्म हिरव्या निळ्या रंगात चमचमतंय आणि आपण त्याला साक्षी आहोत. या भावनेनी धन्यतेचे, कृतज्ञतेचे पाणी डोळ्यात आलं. जुन्या माओरी भाषेत टी अनाव म्हणजे गुहेत कोसळणारं पाणी. माओरीना पिढ्यानपिढ्या ठाऊक असलेल्या या फक्त 12,000 वर्ष जुन्या चुनखडीच्या गुहा शोधण्यासाठी लॉसन बरो या गोऱ्या साहेबांनी 3 वर्ष खर्ची घातली आणि हे आश्चर्य जगापुढे आलं. या स्वप्नातून बाहेर आल्यावर गरम कॉफी बरोबर इथल्या स्वयंसेवकांनी या ग्लोवर्म्सची जैविक साखळी, त्यांचं जीवनचक्र, त्यांच्या संरक्षणासाठी होत असलेले प्रयत्न अशी सुरेख माहिती दिली. मी तुम्हाला या गुहांची आणि संस्थेची लिंक इथे देत आहेच. तुम्ही ती नुसती नजरेखालून जरी घातलीत तरी आम्ही काय अद्भुत पाहिलं हे तुम्हाला पटेल. आम्ही आमच्या टी अनाव मॉटेलला सगळं सामान भरून ठेवलं होतं. त्याच्या धोपट्या आवळल्या आणि निघालो क्वीन्सटाऊनला. वाटेत एक प्रसिद्ध मिरर लेक पाहिला. हवा चांगली असेल तर या तलावाच्या पाण्यात अर्ल माउंटन्सच्या हाफ डोम, माउंट वॅटकिन्स, टेनाया घळ अशांची अगदी आरशासारखी प्रतिबिंब दिसतात. आम्हाला काही इतकं सुंदर प्रतिबिंब दिसलंच नाही. सकाळी लवकर प्रतिबिंब जास्त चांगलं दिसतं असं तिथल्या एका ठेल्यावर कळलं. पुढचा थांबा लेक वाकाटिपूवरचा डेव्हिल स्टेअरकेस लुकआउट पॉइंट. सुंदर जागा होती. देखणा निळा वाकाटिपू तलाव, दोन्ही काठावर निळसर काळ्या रंगाचे डोंगर. इतक्या सुरेख जागेला सैतानी जिना इतकं भयानक नाव कोणी का बरं दिलं असेल? तर क्वीन्सटाऊनला जायचा हा रस्ता व्हायच्या आधी ही अगदी बिकट वहिवाट होती. कुणाची तरी गाय इथल्या कड्यावरून खाली पडली होती. कुणी एक भटका प्रवासी इथे रात्रभर अडकून पडला होता म्हणून हे नाव. आहे की नाही मजा? संध्याकाळी लेक वाकाटिपूच्या काठावरच्या आमच्या ब्रेक फ्री द पॉइंट या अपार्टमेंटला तंबू ठोकले. इतक्या सुरेख, प्रशस्त, दुमजली अपार्टमेंट्स होत्या की मी फार हरखूनच गेले. भराभर चहा बनवला आणि गॅलरीतल्या खुर्ची टेबलवर समोरच्या तलावाचे विभ्रम बघत बसले. उद्याचा दिवस इतका खास होता की विसरू म्हटलं तरी विसरणार नाही. आम्ही 10 जण टँडेम स्काय डायव्हिंग करणार होतो. अर्थात त्यासाठी हवा अगदी स्वच्छ लागते. आमचं नशीब जोरावर होतं. सकाळी 7:30ला फोन करून त्याची खात्री करून घेतली आणि एनझोन स्काय डाईव्हच्या ऑफिसात पोचलो. नेहमीप्रमाणे सगळी माहिती घेतली, काय काय काळजी घ्यायची ते समजावून घेतलं आणि एका गाडीने ड्रॉप पॉईंटला गेलो. तिथे आवश्यक ते जम्पसूटसारखे कपडे, गॉगल, शिरस्त्राण वगैरे घालून बसल्यावर क्षणातच आमचं छोटेखानी 10-12 सीटर विमान सगळ्यात आधी उडालं. त्यातही मी दरवाजाशी, म्हणजे सगळ्यात आधी माझीच उडी. माझ्या ग्रुपमधले बाकीचे थोडे तणावात होते, पण माझं मलाच आश्चर्य वाटत होतं की मला अजिबात भीती वाटत नव्हती. कुठलंही दडपण आलं नव्हतं. आय वॉज द कूलेस्ट वन. घिरट्या घालत विमान तब्बल 9,000 फुटांवर पोचलं. म्हणजे उंचीचा अंदाज सांगायचा तर दुबईच्या बुर्ज खलिफाच्या तिप्पट उंचीवर आम्ही पोचलो. चलो 1, 2, 3 म्हटल्या बरोबर आम्ही विमानाच्या बाहेर झोकून दिलं. हवा प्रचंड थंड होती. हात गारठले, ओठ सुन्न झाले. पण जे काही अनुभवायला मिळत होतं ते निव्वळ शब्दातीत होतं. काय सांगू तुम्हाला, अशक्य ते. मला असं वाटलं की मी एक पक्षी होऊन आभाळात स्वच्छंदपणे विहरत आहे. खाली बर्फाचे डोंगर, हिरवी जमीन, इवलेसे रस्ते, छोटुकली घरं.
हे कधीच संपू नये असं वाटत होतं. तब्बल 25 ते 30 सेकंदांचा फ्री फॉल होता. त्यानंतर पॅराशूट उघडलं. माझ्या साथीदारांनी गोल गिरक्या घेऊया का असं विचारलं. मी अर्थातच तयार होते. 360 अंशातून गरागरा गिरक्या घेतल्या. तेव्हा मात्र मला जरा थोडं गरगरल्यासारखं झालं, पण मी तो विचार बाजूला टाकून दिला. काही वेळाने अलगद जमिनीवर उतरलो. इतकं मोठं रोमांचकारी साहस करून आपण सुखरूप आलो. अतिशय दुर्लभ अशी संधी आयुष्याने आपल्याला दिली. या अनुभवातून सावरायला मला वेळ लागला. सगळ्यांची अवस्था तीच झाली होती. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, तसे आम्ही सगळे क्लाउड 9वर होतो. मला तर रडायलाच यायला लागलं. तुम्हाला जर अशी संधी मिळाली तर ती चुकवू नका. अर्थात इथे मनाच्या खंबीरपणाचा कस लागतो. जर दमा, रक्तदाब, हृदयरोग असे काही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय भलती साहस करण्यात काही मोठेपणा नसतो. या गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. कुणी कितीही भरीला पाडलं तरी अंतर्मनाचा कौल महत्त्वाचा. ॲडव्हेंचर संपलं तरी मनात बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए हेच गाणं वाजत होतं. इथलं फर्ग बर्गर हा अतिशय नावाजलेला फूड पॉईंट. इथले नॉनव्हेज बर्गर्स फार प्रसिद्ध आहेत. दुकानाबाहेर मोठी रांग असते. आम्ही तब्बल अर्धा तास रांग लावून तो भला मोठा बर्गर मिळवला. माझा फलाफल बर्गर खूप चविष्ट होता. क्वीन्सटाऊनलाही स्कायलाईन क्वीन्सटाऊन कंपनीच्या गंडोला राईड्स आहेत. कावारू सस्पेन्शन ब्रिजला झिपलाईन राईड्सही आहेत. एक छोटासा महत्त्वाचा सल्ला, बाहेरच्या देशात कुठली राईड करताना त्याच्या वेळा तपासून बघणं मस्ट आहे. आपल्याला यातलं काय काय बघायचं आहे ते आधी ठरवायचं आणि मग त्यानुसार इतर सगळ्या वेळा ठरवायच्या. म्हणजे मग वेळ फुकट जात नाही आणि जास्तीत जास्त बघून होतं. आम्हाला आमच्या स्काय डायव्हिंगच्या अनुभवाला दुसऱ्या कशाचंही तोंडी लावणं नको होतं, म्हणून आम्ही दुसरी कुठलीच राईड केली नाही. पण संध्याकाळी शहरात पायी पायी खूप भटकलो. काय मंडळी, भारी युनिक होते की नाही ग्लोवम केव्ज आणि स्काय डायव्हिंगचे अनुभव. आजच्या आमच्या स्काय डायव्हिंगच्या विस्मयकारक अनुभवावरनं एक सांगू शकते की अनपेक्षित प्रसंगांसाठी तयारी ठेवणं आणि त्यानुसार स्वतःला बदलणं ही गोष्ट तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करते. अगदी 100%. एखाद्या अशा अनुभवाला सामोरं जाताना आपले निर्णय किती परिपक्व आणि सकारात्मक असतात याची शिदोरी नेहमी उपयोगी पडते. वेल्थ रेस टू एन देखील हेच सांगते. नक्की कमेंट करून कळवा. आमच्या कहो कहाँ चले या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. या एपिसोडमधल्या ग्लोवम केव्ज, एनझोन स्काय डाईव्ह, आमची ब्रेक फ्री अपार्टमेंट्स आणि फर्ग बर्गर अशा सगळ्या लिंक्स खाली कॅप्शनमध्ये दिलेल्या आहेतच.